नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व श्रावणबाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 2,500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आणि तेही ऑक्टोबर महिन्यामध्ये असं शासन निर्णय जाहीर झालेला आहे. परंतु मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून हे 2,500 रुपये तुम्हाला जर मिळवायचे असतील, त्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि त्या प्रेस नोटच्या माध्यमातून कोणकोणते कागद कोठे जमा करायचं या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. काही लाभार्थ्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे, काही लाभार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचलेली नाही आणि त्या ठिकाणी त्या प्रेस नोटमध्ये पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलंय की जर हे कागदपत्र तुम्ही जर 2 दिवसांमध्ये जर जमा केले नाही तर तुम्हाला फक्त 1,500 रुपयेच मिळतील, 2,500 रुपये मिळणार नाही. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. त्या प्रेस नोटमध्ये नेमकं काय काय सांगितलंय, अधिकृतपणे ही माहिती या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून, तहसील कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या माध्यमातून असंही सांगण्यात आलंय की सर, आमच्याकडून तहसील कार्यालयामध्ये पुन्हा डॉक्युमेंट्स मागवले जात आहेत. काय नेमका विषय आहे? तर हा विषय असा आहे की तुम्हाला जर 2,500 रुपये जर मिळवायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर तुमचा याद्या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेष विभागाकडे पाठवायचे आहेत. त्यासाठी तो लाभार्थी हा जिवंत आहे का, त्या लाभार्थ्याचे डॉक्युमेंट्स बरोबर आहे का, त्याचं UDID कार्ड आहे का? कारण अनेक लाभार्थी हे जुन्या प्रमाणपत्रावरती सुद्धा लाभ घेत आहेत. त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे UDID कार्ड, UDID प्रमाणपत्र आणि बाकीचे जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र सर्व त्या प्रेस नोटमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला हे कागदपत्र जमा करायचे आहेत. मी थंबनेलवरती सुद्धा सांगितलंय, फक्त 2 दिवसामध्ये जमा करा. कदाचित तुमच्या ठिकाणी वेळ वातावरण असू शकतं, पण मी सांगितलेली आता तुम्हाला जी प्रेस नोट वाचून दाखवते त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 दिवसामध्ये हे कागदपत्र तुम्हाला जमा करण्यास सांगितलं आहे. तर मित्रांनो, या प्रेस नोटमध्ये बघा, अतिशय महत्त्वाची बाब सांगितलेली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाल निवृत्त वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 पासून दरमहा 2,500 इतके अर्थसहाय्य अदा करण्यासंदर्भात 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा शासन निर्णय काढून सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाल निवृत्त वेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची यादी ही nashik.nic.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच प्रसिद्ध यादीनुसार सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात येते की, म्हणजे आता या ठिकाणी हे जे प्रेस नोट आहे हे सध्या स्थितीला मी नाशिकचं प्रेस नोट तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. असं प्रत्येक जिल्ह्यातून हे प्रेस नोट जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्याची यादी तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाहीर केलेली आहे. तर माहे ऑक्टोबर 2025 पासून दरमहा 2,500 इतके अर्थसहाय्य मिळण्याकरिता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले अद्ययावत UDID कार्ड म्हणजे युनिक डिसेबिलिटी अँड इन कार्ड, बँकेचं पासबुक म्हणजे तुमचं काय, तर जे UDID कार्ड जे आहे ते UDID कार्ड प्रमाणपत्र व बँकेचं पासबुक व आधार कार्ड व एक अतिरिक्त प्रत 2 दिवसामध्ये, बघा किती, फक्त आणि फक्त 2 दिवसामध्ये, फक्त तुम्हाला आता किती दिवस दिलेले आहेत, 2 दिवसामध्ये तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना नाशिक शहर या कार्यालयामध्ये सक्षम, बघा म्हणजे स्वतः किंवा जवळच्या व्यक्तीमार्फत सादर करावे. जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना स्वतःला येणं शक्य नसेल तर त्यांनी मात्र काय करायचं आहे, तुमच्या जवळच्या प्रतिनिधीकडे हे डॉक्युमेंट दिले तरी चालतील. लक्षात ठेवा, काय काय डॉक्युमेंट्स लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा ते डॉक्युमेंट सांगतोय. UDID कार्ड, बँकेचं पासबुक व आधार कार्ड. UDID कार्ड तर द्यायचंच आहे, पण UDID कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं आहे. काय प्रमाणपत्र सुद्धा द्यायचं आहे. काही जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र सुद्धा मागितलंय, UDID कार्ड सुद्धा मागितलंय. बँकेचा पासबुक, आधार कार्ड याच्या 2 प्रती करायच्या आणि ह्या दोन्ही प्रती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे ऑफिस आहे तुमच्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी स्वतः किंवा तुमच्या प्रतिनिधीमार्फत जमा करायचे आहेत. ज्या लाभार्थ्यांच्या, आता बघा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, बघा आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या लाभार्थ्यांचे अद्ययावत मूल UDID कार्ड म्हणजे युनिक डिसेबिलिटी ID कार्ड व बँकेचं पासबुक व आधार कार्ड प्राप्त होणार नाही, बघा जर तुम्ही हे कागदपत्र जमा केले नाही तर अशा लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर 2025 पासून
2,500 रुपये इतके अर्थसहाय्य जमा होणार नाही, त्यांची दक्षता घ्यावी, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला किती मिळणार? फक्त 1,500 रुपये मिळणार जर हे कागदपत्र तुम्ही जमा केले नाही तर. याबाबत प्रेस नोट काढून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे प्रेस नोट सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे नाशिकचं प्रेस नोट तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे. असं अनेक जिल्ह्यांचे प्रेस नोट सर्व ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत किंवा तहसील कार्यालयामधून सुद्धा माहिती दिली जात आहेत. जर समजा तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये अशा पद्धतीचे कागदपत्र मागवले जात नाहीत तर एकदा कोणत्या तरी प्रतिनिधीच्या माध्यमातून तो माहिती नेमकी मागून घ्या. तुम्हाला जाणं जर शक्य असेल तर जाऊन या की बाबा खरंच आमच्याकडून डॉक्युमेंट्स मागवलेत का किंवा डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत का. नाही तर त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स घेतील आणि आपल्यापर्यंत तो मेसेज पोहोचणार नाही. काही तहसीलदार कार्यालयामधून असंही झालं असेल की डायरेक्ट ज्या याद्या होत्या त्या सरसकट पुढे पाठवल्या असतील, पण काही तहसील कार्यालयामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मात्र हे प्रॅक्टिकल ते डॉक्युमेंट्स मागवून ज्या लोकांचे हे कागदपत्र जमा होतील त्यांनाच हे पैसे मिळतील असं काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये असं काही मागवलं आहे का याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि जर समजा त्या ठिकाणी कागदपत्र घेत नसतील तर एखादा अर्ज वगैरे आणि संबंधित मी तुम्हाला आता ज्या प्रेस नोटमध्ये जे डॉक्युमेंट्स सांगितलेत तेच डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी जमा करायचे, एक अर्ज करायचा आणि टपालामध्ये टाकून द्यायचं. म्हणजे आपण एकदम बिनफिकर राहायला काय हरकत नाही. नाहीतर डीबीटीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, किती लोकांचे पैसे आले, किती लोकांचे पैसे थकले, किती लोकांना मिळाले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून आहात. म्हणून 1,500 रुपयावर थांबू नका. 2,500 रुपये मिळावेसे असेल, तुम्हाला तुमच्या खात्यात जर वर्ग करून घ्यायचे असतील तर थोडेसे हे पहिला हप्तापर्यंत सर्वांनी जागरूक राहायचं आहे. आणि ज्या ज्या गोष्टी या संदर्भात अधिकृतपणे येतील त्या फक्त आणि फक्त आपल्या चॅनलवरतीच मिळतील. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून ज्या ज्या महत्त्वाच्या अपडेट येतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. अशा पद्धतीने 2,500 रुपये घेण्यासाठी किंवा 2,500 रुपयाचा लाभ मिळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नेमकं कशा पद्धतीचं वातावरण आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या तालुक्यांमध्ये काय काय घडत आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे किंवा श्रावणबाल योजनेच्या दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.